वनस्पती तंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आज बघा रवी साहेब आले तर पुण्याच्या पलीकडून मुंबईहून आले तर ते कसं आले झाडणे आले ते सांगतात तुम्हाला. 1 मिनिट पत्ता. रवी साहेब कुठून आला कसं? पनवेल नवीन मुंबई. पनवेल नवी मुंबई. रायगड. आणि आपल्या जी येणारे लोक आहेत त्यांना कसं यायचं मुंबईत ती पत्ता सांगावं. तुम्ही कसं आलात ते? मी आता इथून आलो पुण्या सावरगेट बसून आलो हडपसर बसून डायरेक्ट इकडे आलो. कुंजरवाडी गाव सरकारी सरकारी दवाखाना. झाड आणि काठी न्यायला आला. झाडांना काठी आलो बघा. आणि त्यांनी बघा मित्रांनो आपला एक विश्वास असतो. आता ह्यांचा विश्वास आपल्यावर आहे. आपल्याला गुरुच मानले तर थोडक्यात म्हणलं ते हरकत नाही. आपण त्यांना साली संघ काठी दिली. साली संघ काठी लवकर बुडत नाही पाण्यात. तर हे बघा याला साल साधी आहे. तर ही माझ्या बुद्धीला असं पडतं की वनस्पतीला साल राहावी. साल राहिल्यानंतर ती दैवशक्ती काम करते. तर हे म्हणले तुम्ही साली संघ द्या पाठिंबा. माझा एकदम ठामपणे तुमच्यावर विश्वास आहे. पाण्यात बुडू द्या किंवा नाही बुडू द्या वनस्पती हीच काम करते. बरोबर आहे ना? बरोबर. हां. तर बघा मित्रांनो झाड दाखवा सर. झाड कसं आहे ते तेव्हा असं झाड आहे. झाड बघा पोस्ट. आता या बरेच लोक म्हणतात झाड पोस्टानं पाठवा येईल का झाड? नाही. झाड किती बघा उंच आहे. काही जवळजवळ 3-4 फुटाचं झाड आहे. हो. तर झाड पोस्टानं पाठवा येत नाही. मी बऱ्याच जणांना सांगतोय. पण काही परत फोन करतात की बाबा झाड आम्हाला झाड पाठवा. तर झाड पाठवा येत नाही मित्रांनो. तुम्हाला झाड न्यायचं असेल तर तुम्हाला इथं यावं लागेल आणि झाड घेऊन जावं लागेल. आणि काठी जर तुम्हाला पाहिजे असली तर काठी मी पोस्टानं पाठवतो आहे. ज्याची काय अडचण आहे ती. आणि झाड एकदम तुम्हाला घराच्या समोर आसपास कुठे बी लावायचं. आणि तुमची गादी आहे का? हो, गादी. बघा ही गादी चालवितात. ह्यांची गादी आहे. गादी कोण चालवतं? गादीनीच चालू. गादी हीच चालवते. तर कोणते पैसे देतात आपल्याकडे? कुणाला भूत लागले, कुणाला हे लागले, कुणाला काय प्रॉब्लेम येतात. हां गादी चालवितात. बाहेरची बाजू काही डोळ्यानं नाही दिसण्याची शक्यता काय त्रास करतात. ती येऊन नीट होऊन जातात. बरोबर असे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो सांगायचं विनामूल्य 5 पैसे घेत नाहीत गाडी चालवित असताना. जग कल्याणासाठी कुठतरी ही राहावं म्हणून चालवितात. बरोबर. हां जे काय मनी इच्छेनं कोणी दानपेटी टाका ही टाका ती इशा अलग आहे. पण ह्यांचा काही कुणावर ही नाही की एवढेच द्या तेवढेच द्या असा इशे काही नाही मित्रांनो. दुसरी गोष्ट आपण मी त्याच माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो की जी का मनानं आपल्या श्रद्धेनं जी सेवा करतील जे जग कल्याणाची त्याच्याच मी कॉन्टॅक्टमध्ये राहतो. तसेच ही कोणाकडून पैसे घेणं ही तरी करीत नाहीत. गादी चालवी तरी ज्यानं का कोणी दानपेटी टाकील समोर ठेवील काही देईल ते त्यांच्या मनानं तेवढे देऊ जा. आपण होऊन काही बोलायचं नाही कोणाला. बरोबर ना? बरोबर. बघा आता झाड भेटलं आहे. आता किती वाजले तर 1 वाजायला. त्यांनी 1 वाजलं इथून. आता परत त्यांनी महागायचं आहे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो.